नमस्कार मंडळी, कांचन ब्लॉग्समध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आता पावसाळा चालू झाला तर श्रावण महिना चालू आहे। बाजारामध्ये मस्त अशी कोथिंबीर आलेली आहे, स्वस्त पण मिळते, मस्त ताजी ताजी हिरवीगार कोथिंबीर आली आहे। तर आज आपण बघणार कोथिंबीरचे वडे। त्यासाठी मी ते कोथिंबीर चिरून घेतलेली आहे। नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोड्याशा हिरव्या मिरच्या, लसणाच्या पाकळ्या आणि थोडेसे तीळ घालून मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे। नंतर ही कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची। कसं पाऊस चालू आहे त्यामुळे त्याला खूप माती लागलेली असते, तर खाताना एकदम असं कचकच करते वडी। त्यामुळे कोथिंबीर चांगली 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। बघा किती माती निघलेली आहे कोथिंबीरीला। तर मी 2-3 पाण्याने कोथिंबीर चांगली स्वच्छ धुवून घेणार आहे। कोथिंबीर चांगली स्वच्छ धुवून घेतली की जी आपण मिक्सरला वाटून घेतलेली मिरची होती ती घालायची। त्यानंतर त्याच्यामध्ये लागेल तेवढं बेसन पीठ घालायचं। वरतून पाणी अजिबात घालायचं नाही, कोथिंबीरला स्वतःचं असं पाणी असतं, त्यामुळे त्याच पाण्यामध्ये कोथिंबीरचे पीठ तिंबायचं। नंतर चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि हाताने असा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा। चांगलं पीठ मिक्स करून हळूहळू हाताने गोळा करून घ्यायचा। बघा ह्या पद्धतीने। मला थोडंसं पीठ कमी पडलेलं आहे म्हणून मी वरतून थोडंसं पीठ घालते। ह्या पद्धतीने मी गोळा बनवून घेतलेला आहे। असा घट्ट गोळा बनवलेला आहे। नंतर एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवले, त्याच्यामध्ये स्टँड ठेवले आणि वरतून चाळणी ठेवली। त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे वडी खाली चिटकणार नाही। सगळीकडे तेल लावून घेतलेलं आहे। आता ह्याच तेलाच्या हाताने जे आपला गोळा होता त्याचे ना छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे, म्हणजे हाताला पण जास्त असं चिकटणार नाही। बघा ह्या पद्धतीने गोळे करून घ्यायचे। एक अख्खा गोळा ठेवला तर तो लवकर वाफलणार नाही, म्हणून मी असे गोळे करून घेतलेत। वरतून थोडेसे तीळ लावून घेतले, म्हणजे ह्याचे 3 असे गोळे झालेत ह्या आकाराचे। तर मी एक 10 मिनिटं हे चांगलं वाफवून घेणार आहे ताट झाकून। कोथिंबीरच्या वड्या चांगल्या वाफवलेल्या आहेत। आता बघा चमच्याच्या साहाय्याने बघूया चांगल्या वाफवल्या आहेत का। जर याला चिटकलं तर समजायचं आपली वडी कच्ची आहे। वड्या चांगल्या शिजलेल्या आहेत। आता मी हे चाकूच्या साहाय्याने कट करून घेणार आहे ह्या पद्धतीने। बघू शकता वडी किती छान दिसते। मी सगळ्या वड्या ह्या आकाराच्या कापून घेतलेल्या आहेत चाकूच्या साहाय्याने। ह्या अशाच खायला मस्त लागतात। मी तर अशाच खाते, पण माझ्या नवऱ्याला त्या तळलेल्या आवडतात, म्हणून मी काय केलं, तव्यावरती तेल गरम केलं, त्याच्यामध्ये थोडेसे तीळ भुरभुरले आणि ह्या वड्या सोडल्या। एकदम डीप फ्राय करायची गरज नाही, आपल्या वड्या ऑलरेडी वाफवलेल्या आहेत, त्यामुळे आपण फक्त शालो फ्राय करून घेणार आहोत। दोन्ही साईडनेच वडी चांगली भाजू द्यायची, म्हणजे एकदम क्रिस्पी लागते। मंद आचेवर वड्या तळायच्या त्या। दोन्ही साईडनी वड्या चांगल्या भाजून घ्यायच्या। बघू शकता किती छान दिसतात, खायला एकदम कुरकुरीत लागतात। तयार आहेत कोथिंबीरची वडी। रेसिपी आवडल्यास कमेंट नक्की करा। चॅनल नवीन असल्यास शेअर